मोठी बातमी पंढरपूरचे नगराध्यक्ष नागेश भोसले शरद पवार यांच्या भेटीला गेलेत। पंढरपूरमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढलेली आहे। काही दिवसांपूर्वी भगीरथ भालकेंनी देखील भेट घेतली होती। नागेश भोसलेंसोबत तानाजी सावंत यांचे पुतणे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। पंढरपूरमध्ये नगराध्यक्ष नागेश भोसले आणि पवार यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे। त्या दरम्यानची ही काही महत्त्वाची दृश्यही आपण पाहतो। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, नेमक्या काय मोठ्या राजकीय घडामोडी पंढरपूरमध्ये घडतायत? पंढरपूर मंगळवाड्यासाठी उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झालेली आहे। शरद पवारांच्या गटाची उमेदवारी मिळावी यासाठी आज पंढरपूरचे नगराध्यक्ष नागेश भोसले यासह त्यांचे अनेक कार्यकर्ते भेटले। याचबरोबर वसंत देशमुख असतील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत असतील, आदित्य फत्तेपूरकर असतील, अनेक मंगळवाड्यातील कार्यकर्ते देखील शरद पवारांच्या आज बारामती येथे जाऊन भेट घेतलेली आहे। एकूणच आपण बघतोय की सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक नेते कार्यकर्ते येत आहेत। उमेदवारी मिळावी अशी प्रत्येकाने मागणी केलेली आहे। मात्र उमेदवारी मागणी करत असताना आता शरद पवार स्वतः पंढरपूर संदर्भात निर्णय घेणार आहेत। त्यामुळे उमेदवारी आता नक्की कोणाला मिळणार याची देखील आता उत्सुकता लोकांना लागलेली आहे। एकूणच बघतो की आपण अनेक लोक आता शरद पवारांच्या गटामध्ये सहभागी होत आहेत। नागेश भोसले हे प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। त्याने देखील आज शरद पवारांची भेट घेतल्याने पंढरपूरच्या राजकारणात आता मोठी खळबळ उडालेली आहे। निश्चितच भारत, आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।